नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. आज आपण नवीन सिरीज सुरू करत आहोत. त्याचे नाव आहे संतवाणी. आज आपण ज्या संतांचं पद घेणार आहोत ते आहे संत शिरोमणी रविदास. रविदास आज यांची जयंतीही आहे. रविदासांचं आज आपण जे पद घेणार आहोत ते आहे, जाति जाति में जाति है जो केतन के पात, रविदास मनुष्य न जुड़ सके जब तक जाति न जात. रविदास हे मीराबाईंचे गुरु होते. हो. रविदास हे कबीरांचे गुरुबंधू होते. असं रविदासांना संत शिरोमणी म्हटलं गेलं. ओशोंनी पण रविदासांना संतांच्या आकाशातला ध्रुवतारा म्हटलं. असे हे संत रोहिदास ज्यांच्या पदाबद्दल आपण आज बोलतोय. संत रोहिदास सांगतायत की तुम्ही एवढ्या अनेक जाती करून टाकल्यात की माणसाला आता जोडणार कसा. जो माणूस आहे तो माणसाला आता जोडणार कसा. बरं, ते माणूस माणसाला जोडणार हे का म्हणतात. त्यांचं नक्की म्हणणं काय. त्यांचं म्हणणं काय की तुमच्यात जर प्रेमच नसेल, तुमच्यात जर वादविवाद असतील, आणि ते वादविवाद कशामुळे असतील की तुझी ही जात माझी ही जात, तू मोठा मी छोटा, मी मोठा तू छोटा, असं आहे. ते जेव्हा ही विसंगती बघतात समाजामध्ये, आणि ह्याचं कारण असं बघतात की माणूस जो आहे ह्याच्यामुळे अधोगतीला जातोय. पूर्णपणे माणूस हा जेव्हा अधोगतीला जातोय तेव्हा त्यांना असं दिसून येते की बाबा रे, अनेक जाती तुम्ही करून टाकल्या आहात, तर या जातींना पूर्णपणे सोडा. कारण की तुम्ही ह्यामध्ये जर फसून राहिलात तर तुम्ही प्रेमाने दुसऱ्या माणसाशी बोलणार कसं. तुझी जात काय, कुठला तू. कसं आहे, आपण जेव्हा एका व्यक्तीशी भेटतो तेव्हा आपण त्या व्यक्तीशीच भेटतो का, तर नाही. आपण त्या व्यक्तीशी कदाचित असं भेटू की ह्याची जात कुठली, हा कुठला, अनेक प्रश्न घेऊन भेटू. मग संवाद कसा होईल. व्यक्तीचा आत्मा बघितला जाईल का. व्यक्तीचा आत्मा बघितलाच जाणार नाही. व्यक्ती कसा आहे, माझ्या मान्यता मी त्याच्यावर ठेवेल की बरोबर आहे का, माझ्या मान्यतेनुसार. मग त्यांनी सांगितलं की माझी जाती, मग त्या जाती, हा या जातीचा, तो त्या जातीचा. गरज आहे का. कसं आहे, मानवाणी या अंधकारामधनं भरपूर विष कालवलंय. एवढा विष पसरलाय की मनुष्यालाच प्रेम नाही करू शकत. असं आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की आत्मा, चेतना या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला. जे की मूळ आहे, संतांचं मूळ आहे. पण त्यांनी बघितलं की इथे धर्माधर्मामध्येच, जातीमध्येच एवढे भेद आहेत, एवढ्या गोष्टी आहेत की मानव हा दुसऱ्या मानवाला कनेक्ट पण नाही होऊ शकत. असं आहे. कसं आहे, एक योद्धा एका साधूला विचारतो की तुमची जात कुठली. साधू बोलतो कि जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात कुठली असणार. साधूला जात नव्हे, जाती पातीचा हे सगळं विष अज्ञानामध्ये ठीक आहे. जो अज्ञानी आहे, आणि हे मी सांगतो, जो अज्ञानी आहे तो जातपात करून बसेल. बुद्धिमान व्यक्तीला पण दिसेल की बाबा रे, 2 डोळे आहेत, 2 हात आहे, 2 पाय आहे,
आणि मेल्यावर त्याची पण राख होणार, माझी पण राखच होणार आहे. हो, हो. राखच होणार आहे ना. हो. सोनं होणार आहे का, नाही. चांदी होणार आहे का? बरं, तुझी जात ही तर मग तुझी चांदी होईल, तुझी माती होईल, तुझं सोनं होईल. असं काही नाही, लाकूड तर सगळ्यांना जाळतच आहे ना. कबीरांनी इतके दोहे सांगितले. आपण कबीरांचं पण नाव आलं, जे की दोहे रविदासांचे गुरुबंधू गुरुबंधू आहेत. ते त्यांनीही जेव्हा देह सोडला त्यावेळेस असं मी ऐकलंय की बाहेर चर्चा चालू होती की ते मुस्लिम आहेत तर त्यांना दफन केलं पाहिजे, कोण म्हणतं ते हिंदू आहेत त्यांना अग्नी दिली पाहिजे. आतमध्ये जेव्हा जाऊन बघितलं गेलं तेव्हा त्यांचा देहच नव्हता तिथे. कसं आहे आता ह्याला लोक चमत्कार म्हणून घेतील. मी सांगू इच्छितो, सद्गुरू जिथे माणूस पोचतो, जिथे जो सद्गुरू होतो, तिथे त्याला देहाच्या बाहेर येणं आणि आत येणं हे अगदी सहज असतं. कबीरांसारख्या सद्गुरूंना असं आहे. तर हा खेळ असतो त्यांच्याकरता. हे योगी आहेत, ते ध्यानी आहेत, तपस्वी आहेत. कसं आहे, त्यांना हा गोंधळ होणार माहित होता. कसं आहे, तुम्ही कितीही काही करा, बुद्धांचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी बुद्धांचं कसं झालं, करुणेबद्दल बोलले, मानवाबद्दल बोलले, जातीबद्दल नाही बोलले. मानवाचे प्रश्न मांडले, मानवाला उत्तर दिलं. कुठला, कोणचा, कसा, केव्हा, आत्मा, परमात्मा सगळं बाजूला ठेवलं. तुला दुःख आहे, तू आतमध्ये जा. करुणेचा महासागर असं बुद्धांना सांगितलं गेलं. बुद्धांचा देह जेव्हा ठेवला गेला लाकडांवर, त्यांच्या अस्तिकेसाठी तलवारी निघाल्या. जेवढे सम्राट जमलेले त्या सगळ्या सम्राटांनी तलवारी बाहेर काढल्या की आम्हाला भेटणार. कोण तर्क देतो की आमच्याकडे होते आमचं, कोण बोलतो नाही आमच्याकडे देह ठेवला आमचं. त्यावरून वाद सुरू होते. म्हणजे माणूस किती बुद्धिहीन असू शकतो. त्याकरता त्यांनी एका व्यक्तीला सांगून ठेवलेले की हा गोंधळ होणार. म्हणजे किती व्यथा आहे बघा, बुद्ध पुरुषाची व्यथा किती असते बघा, कबीरांची व्यथा किती असते बघा, ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. रविदास सुद्धा तेच सांगून गेले, पण आजही तेच चालू आहे. आजही जातींवरून वाद आहेतच, धर्मावरून वाद आहेतच. म्हणजे युगान 15व्या 16व्या शतकामध्ये रविदास होऊन गेले, पण आज त्याला इतकी शतकं झाली तरी अजून त्या गोष्टी चालूच आहेत. कसं माहिती का, आपण जो मूळ गाभा असतो ना, मूळ गाभा आपण संतांना ऐकतो. आणि याच्यात अजून एक गोष्ट आहे, संत रविदास हे वाराणसीमध्ये, काशीमध्ये होऊन गेले आणि तिथे ह्या गोष्टी जास्त प्रमाणात आहेत. ऍक्च्युली सगळीकडेच आहेत, पण तिकडे ह्या गोष्टी जास्त प्रमाणात अजूनही जाणवतातच. कसं आहे, एक असतं पांडित्य. पांडित्याला असं सांगितलं गेलंय की एक असतं पांडित्य म्हणजे तुमचं ज्ञान जे तुम्ही बाहेरून घेतलं आहे. असं आहे, ते तुमचं बाहेरचं तुमचं वाचन असतं, त्याच्यावर तुम्ही पांडित्य करू शकता. असं आहे, ते एक पदवी आहे. तुम्ही पंडित झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला वेद उपनिषद कंठस्थ झाले, ती एक पदवी आहे. सुंदर आहे गोष्टी ती. पण ते म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे स्वतःमध्ये बसलेला तो, ती चेतना आहे, त्याचं ज्ञान होणं, तो दरवाजा तुमचा उघडणं, तुम्ही स्वतःचं दर्शन करणं आणि त्यानंतर तुमच्या मुखातनं जे निघणं ते असतं तुमचं ज्ञान. असं आहे. तर रविदासांनी, कबीरांनी जेव्हा हे ज्ञान मांडलं तेव्हा ते त्यांना पण पचवावं लागलं, कारण की त्यांना माहिती होतं की हे आता पलीकडे गेले आहेत. असं आहे. पण तरी पण अशा संतांना विरोध झालाच आहे, कारण की त्यांनी मानवाच्या मूळ व्यथा बघितल्या आणि त्याच्यावर भाष्य केलं. आता आपण आज जे पद घेतलंय ते काय सांगतं, ते काय सांगतं की ते जेव्हा बघतात, अरे जातीच एवढ्या मांडून ठेवल्या आहेत आणि मुलांना पण शिकवल्या आहेत तुम्ही, मानवाला देण्याकरता भरपूर सुंदर गोष्टी आहेत. उपनिषद आहे,
उपनिषद आहे, अद्वैत सिद्धांत आहे, सांख्य योग आहे, संत परंपरा आहे, गुरु गोरखनाथ आहे, तंत्र मार्ग आहे, बुद्ध आहे, महावीर आहे, नानक आहे, असे सूफी परंपरा आहे, अनेक मार्ग आहेत. श्रीमंत आहे. म्हणजे सांगायला गेलो तर श्रीमंत पण इथे माथा टेकतो. का टेकतो? कारण की त्याला माहित पडतं बाबा रे हे गहिरे आहे. संतांच्या बाबतीत जे बुद्ध पुरुष होऊन गेले त्या बाबतीत आपला देश तसं बघायला गेलं तर श्रीमंत आहे. म्हणून आपल्या देशाकडे अध्यात्माकडे बघण्याची दृष्टीच वेगळी इतर देशांची. भारताला असं बोलतात की भारतामध्ये अनेक बुद्ध पुरुष होऊन अनेक गेले. बुद्ध पुरुष होऊन गेले. त्यामुळे कसं झालं, आपण प्रत्येक गोष्टी आतून बघतो, बाहेरून मोजत नाही की तू किती श्रीमंत आहे, काय श्रीमंत आहे असं आहे. बरोबर. पण ह्याचा अर्थ असा होता का की बाहेर ऐश्वर्यवान नसणं असं नव्हतंच. पण ते आपण तसं घेतलं गेलं नंतर नंतर काही पद्धती मिक्स झाल्यामुळे असेल ते. पण बाहेर पण समृद्धी आणि आत पण समृद्धी हे दोन्ही मार्ग एक असतात असं आहे. मूळ प्रश्न कसा माहिती आहे का ह्याच्यामध्ये, जेव्हा आपण फक्त जातीबद्दल घरी चर्चा करतो, एक तर आपण विषच बनवतोय, नवीन पिढीला आपण विषच देणार. आता ते विष पसरणार. त्यांना कशाला अंधकार द्यायचा? त्यांना शोधून द्या ना प्रकाश. त्यांना शोधून द्या प्रकाश. त्यांना सांगा की तू धम्मपद वाच, सुरेख आहे. त्यांना सांग की तू जिनवाणी वाच महावीरांची. त्यांना सांग तू गुरु ग्रंथ साहेब वाचू शकतोस, सुंदर. गुरु ग्रंथ साहेबांबद्दल एक अजून एक गोष्ट आहे. रविदासांचे 41 रचना आहेत, त्यांचा समावेश शिखांचा जो ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ त्याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे 41 रचनांचा. नामदेव महाराजांचा त्याचबरोबर नामदेव महाराजांचाही आहे. नामदेव महाराजांचा पण आहे. पण आपल्याला कित्येक लोकांना हे माहित पण नाही की नामदेव महाराजांचा पण, आणि नामदेव महाराजांची मंदिर आहेत मी ऐकलंय पंजाबला वगैरे, महाराष्ट्राच्या बाहेर पण नामदेव महाराजांची मंदिर आहे. कसं आहे, जिथे जिथे हे अमृत पडलं, जिथे जिथे हे अमृत निघालं, तिथे तिथे लोकांनी त्याला वेचलंय असं आहे. एक आहे संतांची स्तुती करणं, संतांचे पद गाणं. एक आहे त्यांच्या मार्गावर चालणं. जेव्हा आपली चर्चा होते, आपण एक तर सामान्य चर्चा करू शकतो की बाबा रे हे पद आहे आणि हे पद असं असं आहे. पण मुख्य उद्देश काय ह्याचा? मानव दुःखामध्ये आहे. दुःखामध्ये तो काय आहे? कारण की तो स्थिर नाही आहे. आता तो स्थिर का नाही आहे? कारण की त्याला पडणारे मुख्य प्रश्न तेच आहे. कारण की तो जो आनंद आहे तो आनंद बाहेर शोधतोय. भलं बाहेर शोधण्यामध्ये पण काही पाप नाही आहे, वावगं नाही आहे. शोधावंच आणि शोधायलाच पाहिजे. पण त्याला त्याच्या घरात सुद्धा, आजूबाजूला सुद्धा असं वातावरण भेटलं नाही आहे की त्याला सांगितलं गेलं रे बाबा रे आनंद हा आत असतो, परिपक्वता ही आत असते, स्थिरता ही आत असते. ते आता आत कशी शोधावी तर शोधण्याला अनेक मार्ग आहे. पण तुझ्या आयुष्यात हा देह नश्वर आहे, हा एक दिवस पडणारच. तू कितीही काहीही कुठेही कसंही जा, हा देह एक दिवस पडणारच. हा प्रश्न आपण लपवतो. तर हा प्रश्नांचा मागोवा घे, उत्तर घे. ह्या प्रश्नांना जेव्हा तू बघशील तेव्हा तू स्थिर होशील. तुला माहीत पडेल की तुझी स्थिरता तुला अशा जागी घेऊन जात आहे ज्या जागी रहस्य सुरू होतं, ज्या जागी स्वतःचं अध्ययन सुरू होतं, ज्या जागी जाती पातीच्या पलीकडे जाऊन मानवाला बघणं होतं, सृष्टीला समजणं होतं. असा व्यक्ती बाहेर कामही करेल अगदी सुंदररित्या. अशा व्यक्तीला स्थिरता असेल, अशा व्यक्तीला डिप्रेशन नाही येणार.
अशा व्यक्ती मारामारी नाही करणार बाहेर जाऊन, छोट्या छोट्या कारणावरनं वादविवाद नाही होणार. आजकाल आपण बघतो ना, छोट्या छोट्या कारणावरनं वादविवाद होतात. तर ते का होतात? स्थिरता कुठे आहे? स्थिरता नाहीये, बरोबर. विष आहे ना, विष आहे. विष दिलंय तर विषच पसरणार. तो सांगायचं काय, जेव्हा आपण एखादे संतवाणी घेतो, पहिली गोष्ट आपण संतवाणी का घेतो? संतवाणी हे अमृत आहे. अमृत जिथे जिथे सांडलं तिथे त्यांनी वेचावं. कारण की मानवांनी जेव्हा स्वतःच्या आतमध्ये प्रश्न विचारले, डुबकी मारली, उडी घेतली, तेव्हा त्याला ते चैतन्य भेटलं. त्या चैतन्या भेटल्यानंतर त्यांनी देहाच्या पलीकडे जाऊन जे शब्द निघाले ती आहे संतांची वाणी. आणि ती आपल्याला स्थिर करते, मृत्यूचं पण उत्तर देतं. कारण की आपण बघतो की प्रश्नच प्रश्न. एक आहे असा मनुष्य ज्याला प्रश्नच नाही. एक आहे बुद्धिमान मनुष्य, त्याला प्रश्न आहे. बरं, शोधावं कुठे? संतांच्या पदामध्ये शोधावं. रविदासांबद्दलचं एकच पद जग जाहीर म्हणा किंवा जास्त करून आपल्याला माहिती आहे, मन चंगा तो कटते मी गंगा. नक्की त्यांना काय सांगायचंय? त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जेवढ्या विधी कराल, धार्मिक विधी कराल तुम्ही, तेवढ्या जेव्हा विधी करताना कुठल्याही विधी, ह्याच्यामध्ये नामजपापासून कुठलाही विधी करा तुम्ही. ह्याच्यामध्ये या विधी करताना तुमचं मन जर दुसरीकडे धावतंय, तुमचं मन जर दुसरीकडे विचार करतंय, तुमचं मन तुम्हाला 17 जागी फिरवतंय. म्हणजे आपण मंदिरात दर्शन घेतो आणि खाली पायऱ्यांजवळ माझी चप्पल तर चोरीला नाही ना जाणार. तेही असतं. आणि कसं असतं, मन चंगा तो कटोती में गंगा, म्हणजे तुझं मन जर स्थिर झालं. आता मन स्थिर कधी होतं? जेव्हा माणूस जागृत व्हायला लागतो. आता माणूस जागृत कधी होतो? जेव्हा तो स्वतःला स्थिर करायला बघतो, प्रश्न विचारतो, साधना करतो किंवा जागृतीची साधना करतो. मी काय बोलतोय, कसं बोलतोय, का बोलतोय. जेव्हा तो जागरूक होतो तेव्हा मन पण स्थिर व्हायला लागतं. आणि अशा स्थिर मनुष्य जो कुठेही असेल तो कटौती में गंगा ही है. मन चंगा तो कटौती में गंगा, असं बोललं गेलंय की ध्यानी जिथे बसला ते मंदिर. एखाद्या ध्यानी व्यक्ती ज्याच्या आतमध्ये ध्यान घटित झालंय, आतमधल्या ध्यानाकडे तो पोचलाय, तो कुठेही बसला, त्याच्या आतमध्ये जो नाद आहे तो त्या मंदिरातच बसला. सांगायचा अर्थ असा आहे त्यांचा की मन चंगा तो कटौती में गंगा. संतांच्या बद्दल कसं होतं माहिती आहे का? आपण त्यांचे वरवरचे दोहे पकडतो. कबीरांचे पण असंच होतं, वरवरचे दोहे पकडतो. जे मूळ दोहे आहेत त्यांचे, जे आपल्याला समजण्याच्या पलीकडे आहेत, असे ते दोहे आपण घेतच नाही. असं आहे, असं आहे. निर्गुण गाऊंगा आहे ना ते, निर्गुण निर्वेद गुणुरे गाऊंगा, कबीरांचा दोहे आहेत त्यांचा. असं इव्हन रविदासांचे पण दोहे असे आहेत ज्यांनी साधकांना सांगितले गेले आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळे दोहे आहेत. फेमस दोहे असे आहेत जे सर्वसामान्य समजतो असे, पण सर्वसामान्य कोण आहे? असं. खूप सुंदर. धन्यवाद. 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 धन्यवाद.